काय चाललंय? छान चाललंय. तुम्ही इकडे काही बघताय का? मी कशाला बघेन? एक नंबरचा खोटारडा हा माणूस. सरळ सरळ खोटं बोलतोय. काही म्हणालात का? तुम्ही बघत होतात. काय बघत होतात? मी बघत नव्हतो. मग काय सांगू तुम्हाला मी काय बघत होतो? आणि तुम्ही मला का बोलताय? मी कशाला बघेन? ओ, किती खोटं बोलता हो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही रंगवताना बघत होता तिकडे. हा, मग आता इथे तिथे बघणारच ना, की समोरच बघायचं माणसाने. माणसाला अलाउड असतं आजूबाजूला बघायला. ते मला समजतं. आणि तुम्ही समोर कमी आणि बाजूला जास्त बघत होतात. आणि ते तिकडे नाही, इकडेच. हा, मग प्रॉब्लेम काय? म्हणजे तुम्हाला बघायचं असेल ना तर इकडे तिकडे कुठेही बघा. इकडे नाही बघायचं माझ्याकडे. मी तुमच्याकडे का बघेन? काही अरे ते एखादं फडक आहे का? नाही मिळणार. आणि काय ना, तुमचा जो काही टाइमपास चाललाय ना मगाचपासून, तो बंद करा आता. कळत नाही का मला सगळं मुद्दाम चाललंय ते? गौरीजी, अहो फडक. गौरीजी, तुम्ही किती रागवलात ना, तरी माझ्या प्रेमाचा रंग तुमच्यावर हळूहळू असाच चढत राहणार आहे. बापरे, थकायला झालं रे. दाद्या, आवरलं का नाही काम आपलं? नाही ना अजून, आणखी काही दिवस जातील. होय होय होय, आपल्या कामाचा आवाज लय मोठा आहे ना. गौरीजी, ओ फार छान वास येतोय आतून. हो, मग गरम गरम चपात्या बनवतीये गौरी. ओ, नुसत्या वासानेच भूक चाळवली आमची. हो का? बसा की मग जेवायला. गौरी वाढेल. दमला असालच ना तुम्ही? हो ना. नाही, म्हणजे भाजी नाही झाली अजून. अच्छा, भाजी नाही झाली का? मग लोणचं चालेल. हा, आपण सामान आणून दिलत की नाही, त्यात होतच की लोणचं. काय आहे की? तीन मला गेले. घ्या. अरे वा वा. वा. जमले जमले. गौरीजी, आणखी एक चपाती मिळेल काय? मिळेल ना. जरा पाणी देता का? पाणी. वा. दे. उत्तम. गौरीजी, त्या चपात्या आहेत ना, एक एक द्या ना. घ्या ना. तुम्हाला आहेत ना नंतर, नाही तर राहू दे. बरं द्या. ते तुम्हाला आहेत ना? नाही नसेल तर बरं द्या.
कमाल झाल्यात ना चपात्या. तुमच्या कोल्हापुरात मिळतात का अशा? किती नरम झाल्यात चपात्या. वा गौरीजी, धन्यवाद. तुमच्या हाताला फार चांगली चव आहे. फार चांगल्या झाल्या होत्या चपात्या. आणि लोणचं पण बसत झालं बरं का. ते मी नव्हतं केलं. झालंय तुमचं? अजून काही हवंय? नाही नको, पोट भरलं आमचं. चल रे. 40 रुपये झाले. हा 40 रुपये. हे पैसे दे. मी अरे मग जेवलास ना, दे ना पैसे. अरे पण मी एका घरातल्या घरात पैसे घेऊन फिरतोय व्हय. पैसे नाहीत माझ्याकडं. अच्छा, नाही आहेत का पैसे? गौरीजी, तुम्ही लिहून ठेवा ना, नंतर देतो तुम्हाला. नाहीतर काय, तुमच्या त्या उपचारांचे पैसे तुम्ही परत करणार होतात ना, माझे उधार आहेत ते वजा करत आहेत. ठीक आहे, चल रे. अजून रंग उडवायचे आपल्याला, आणि 40 रुपये भरून काढायला बरं खावं लागेल आपल्याला. काय माणूस आहे? ही काही पद्धत झाली का? एवढ्या पोळ्या संपवल्या आणि पैसे पण नाही दिले. आणि मला लिहून ठेवा. हा रोज येणार बघ आता जेवायला. अगं हसू देत ग. असू देत ग. आगाऊ कुठचा मिस्टर निर्लज्ज. ताटा घेऊन जेवणाची. आता गौरीलाही डब्यांचं काम मिळवून दिलं, पण मग बाकीचा विचार करायला नको का? आता बिझनेस सुरू केला म्हणजे तो चालेलच असं नसतं ना. एखाद्या व्यवसायाला पुढे न्यायला मेहनत लागते, मार्केटिंग लागतं, लोकांपर्यंत तो पोहोचवावा लागतो. रुद्रने स्वतःच्या स्वार्थासाठी तो व्यवसाय सुचवलाय, पण गौरीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तिची ओळख पोहोचवणार कोण? श्वेता, मी निघतो. अहो, कुठे जाते तुम्ही? असं बसून किती दिवस राहणार? मला वेळ लागेल घरात बसून बसून. काहीतरी काम मिळतंय का बघतो.